आणि इकडे बोरिवलीत जाऊया। आमचे प्रतिनिधी माझा सहकारी विक्रांत शिंदे आपल्या सोबत आहे। विक्रांत, बोरिवलीत सध्या काय परिस्थिती दिसतेय? दिवसभरातलं काय चित्र होतं? नम्रता, दिवसभराच्या चित्राविषयी बोलायचं झालं तर दिवसभरात आपण जेव्हा जेव्हा आढावा घेतला त्यावेळी प्रत्येक वेळी आपल्याला लोक जे आहेत ते मतदान केंद्राबाहेर रांगेत उभे असलेले आपण पाहिलं। अनेक ठिकाणच्या समस्या आपण जाणून घेतल्या। खरं तर अनेक ठिकाणी पंखे नव्हते, बसण्याची व्यवस्था नव्हती, वृद्ध जे आहेत, ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांच्या अनेक समस्या होत्या। आता सुद्धा मी बोरिवली पूर्व भागात असलेल्या एका मतदान केंद्रावर आहे। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकतो की मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत। म्हणजे इकडे पुरुष मंडळी असतील किंवा पलीकडच्या बाजूला महिलांच्या ज्या रांगा आहेत त्या रांगा लागलेल्या आहेत। आपण काही मतदारांशी सुद्धा बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। नम्रता, आपण काही मतदारांच्या भावना जाणून घेऊया, नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे। दादा, काय सांगाल, किती वेळ झाला तुम्ही या मतदानाच्या रांगेमध्ये उभे आहात? अजूनपर्यंत 1 तास झालेला आहे आणि अजून नंबर आलेला नाहीये। उष्णतेचा त्रास होतोय की व्यवस्था? हो, होते काही व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था झालेली नाही आमची। नाही काहीच नाही झालं। नाही, अजून तरी काय पाण्याची व्यवस्था नाही, कुठे काय नाही। सिनियर सिटीजनला पण थोडंसं कोऑपरेशन करत नाही, काही आधार कार्ड नसेल तर कुणाशी काय कोऑपरेशन करत नाही, त्यांना डायरेक्ट रिटर्न पाठवतात, परत लाईनीमध्ये लावायचं। हे असे प्रॉब्लेम्स येतात इकडे मतदान केंद्रावरती। वृद्धांना सुद्धा त्रास होतोय, त्यांना एखाद वेळेस जर डॉक्युमेंट आणलं नसेल तर पुन्हा पूर्ण रांग लावावी लागते आणि तासभर 1.5 तास उभं राहावं लागतं। आपण नम्रता काही महिलांशी सुद्धा बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। ताई, किती वेळ झाला तुम्ही या रांगेमध्ये उभ्या? 1.5 तास झाला जवळजवळ। 1.5 तास झाले। आणि गरम होतंय की पंख्याची वगैरे व्यवस्था केली आहे? व्यवस्था केली आहे पण पंख्याची हवा अजूनपर्यंत आली नाहीये। आणि पाणी वगैरे पाणी आहे पण थंड नाहीये, थंड नाही, गरम अजूनपर्यंत आलं नाहीये पुढेपर्यंत। एकंदर व्यवस्था चांगली नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे? तुम्ही काय सांगता? हो व्यवस्था चांगली नाहीये। नम्रता, आपण दोन्हीकडची मतं जाणून घेतली, म्हणजे पुरुष मतदार असतील किंवा महिला मतदार असतील, दोन्हीकडून हेच सांगण्यात येतंय की वेळ प्रचंड लागतोय, पाण्याची व्यवस्था जी आहे ती योग्यरित्या करण्यात आलेली नाहीये, पंखे व्यवस्थित नाहीयेत, गरमीचा त्रास होतोय, वृद्धांना एकदा जर त्यांनी एखादं डॉक्युमेंट आणलं नसेल तर पुन्हा पाठवून पुन्हा ती संपूर्ण रांग लावावी लागते। अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्याला समोर येत आहेत, त्याच्यामुळे ही निश्चितच चिंताजनक बाब म्हणावी लागते। नम्रता, अगदी विक्रांत, अगदी थोड्या वेळापूर्वी आपण भातखळकरांशी सुद्धा याविषयी बोललो होतो, मात्र त्यांचं असं अजिबात म्हणणं नाहीये की ते मान्यच करायला तयार नाहीत की ही प्रक्रिया संथ गतीनं सुरू आहे। त्यांचं असं म्हणणं आहे हा मतदारांचा उत्साह आहे। मुद्दा असा आहे की मतदारांचा उत्साह असेल तर तो आकड्यात का दिसत नाहीये। नक्कीच विक्रांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल।